अहो आता बरेच दिवसांनी व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा आता टेस्ट करून सांगा आपली ही मुगाची उसळ कशी झाली आहे. एक नंबर. ओके, स्वागतम आणि माझा सर्वांना नमस्कार. आज मी मुगाच्या मोड आलेल्या मुगाची भाजी कशी करायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे. आणि बरं काही झटपट रेसिपी आहे आणि पौष्टिक देखील आहे. तर व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी पाहावा ही विनंती. सर्वप्रथम मी साहित्य दाखवते. हे बघा, मोड आलेले हे मूग घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्या बरोबरच एक बटाटा मी ह्यामध्ये चिरून घातला. आता हे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा मी या ठिकाणी कांदा घेतलाय, टोमॅटो आहे, हा जरा ओबडधोबड चिरून घेतलाय, फ्रेश अशी कोथिंबीर, मीठ चवीपुरतं, अहोंनी केलेला मसाला म्हणजे वाटण, त्यानंतर फोडणीसाठी जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट. त्यानंतर आता इथे मी आलं लसूण पेस्ट जी आहे ती मी रेडीमेड घेतली आहे ना शिल्लक, म्हणून मग तीच वापरणार आहे. चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई घेतली. आता कढईमध्ये तेल घालूया. तेल दाखवलं नव्हतं तुम्हाला, तेल घालूया. हे बघा तेल घातलंय. तर तेल गरम झालं की आपण जिरं मोहरी घालून घेऊया. आता हे बघा जिरं मोहरी तडतडले की आपण हा कांदा घालून घेऊया आणि कांदा चांगला तळून घ्यायचा. तळून झालाय. आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो देखील चांगला परतून घेऊया. आता इथेच मी बघा आलं लसूण पेस्ट जी आहे ती घातली आहे. आता हे चांगलं असं परतून घेऊया. त्यानंतर हे वाटण घालून घेऊया, ते देखील परतून घेऊया तेलामध्ये. आता हे वाटण जे आहे ते चांगलं परतत असतानाच आपण या ठिकाणी बेसिक मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम मी हळद घालते. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तिखट, लाल तिखट. मी जरा झणझणीत करणार आहे म्हणून जरा तिखट जास्त घातलंय. ते संडे मसाला घातलाय पहा, 1-1.5 चमचा. या चमच्याने, अगदी छोट्या चमच्याने 1.5 चमचा संडे मसाला, 1.5 चमचा तिखट घातलंय आणि एक अर्धा चमचा हळद घातली. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. याच्यामध्येच मी मीठ घालून घेणार आहे. आता हे बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटतंय. आता मी मूग घालून घेते, मूग आणि बटाटा. आता हे सगळं असं एकजीव करून घेऊया. गॅस मी अगदी बारीक ठेवलाय. आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. अर्धा ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आहे. आणि आता हे चांगले मूग शिजू देत, तुम्हाला दाखवते. तर ही बघा ऑलरेडी मी 2 वाफा आल्या होत्या तेव्हा मी ढवळून घेतली होती भाजी. तर ही बघा अजून थोडी शिजायला हवी आहे, कारण मी चेक केली. पाणी घालून पुन्हा एकदा एक वाफ काढून घेऊया, चांगली उकळू दे. तर अशा प्रकारे पहा ही आपली मुगाची उसळ जी आहे ती तयार झालेली आहे. आपण आता थोडी कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. तर अशी ही मुगाची उसळ तुम्ही नक्की करून पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.